भावनोई कामावरून आले, पण रोज कामावरून येते तेव्हा हिची मांजर असते, पण आज नाही. कुठं दिलंय की धाव यायचा पायला पाया नसतं ते बसून वाट बघितच असायचं मांजर माझं. आता येणे ते कोण आहे सामसूम सगळा. माझी मांजर नाही होती, माझा पोर होता ते. आणि मारलं नसतं ते आयुष्यभरासाठी शाप लागणार, जिंदगीत कधी सुखी नाही होणार. जाणून बुजून कोणी मारलंय म्हणजे सांगू नाही शकत, पण कुत्र्याने तर नाही मारलंय, कोणतरी नाही मारला. झोपवतो तसा झोपवलेला होता. दोन्ही मांजरांना मारून दरवाजा समोर झोपवलेलं होतं बाई. कोणाच्या ते बघवलं नाही, एवढी ती व्हायरल झालेली ना. हिला ही पोर माझा नुसतं धावत यायचा, उघड्याकडे वाट बघित असायचा माझी. आणि हिला सगळे भेटतायत विकायला गेलेली तर सगळ्यांसमोर रडते. एवढी रडलीस तर बरं धांडव काय मांजर. तर ती माझी मांजर नाही होती, माझा पोर होता ते. पोरं सुद्धा एवढी कधी वाट नाही बघणार, एवढी मांजर माझी हे करायची. जाऊ दे आता काय हो गया. ते कोणी हे खिडकीत बसलेलं ना, ते कोणतरी लक्ष ठेवून होता ते मांजरेवर. ते असं फाडतात कसं, हाताने कसं फाडतात कसं तसं फाडलेली ग्रिल. ती चांगली ग्रिल जाळी लावलेली होती. पण कोणी मारू दे, कुत्र्याने मारू दे ना तर काय, पण ते जाऊ दे. पण माणसाने किंवा कोणी जर खोटेपण केला, आयुष्यभरासाठी त्याचं पाप लागणार. तर जन्मोजन्मी मी पापचा धुबला जाणार नाही. तुझी दुःख सगळी लागणार. माझी सगळी दुःख कुठचे, माझे शाप एवढे बाततील ना, ती कधी जिंदगी सुखी, पिढ्यानपिढ्या सुखी नाही होणार. त्याची मुलं बाळा तर हाया करून मरतील, पोरं करून. जिंदगी सुखी नाही होणार कधी, मुद्दाम कोणी केलं असेल तर. एवढा माझा शाप आहे त्यांच्या पाठी. एवढं मला दुःख झालं. चाने दो अभी दुसरी मांजर हाणायची आहे. दुसरी आणायची आता, बघू थोडा रिलॅक्स झाला होते. दुसरी आणायला काय नाही भाई, मांजर हाणू पण इमोशन्स होतं ना. आणि हिची पोरगी होती, ती मांजर नव्हती. नुसती पोरासारखीच माझ्या नुसती. पाय चावत, हात चावत, पाठीवर बसत, अंगा खांद्यावरच रोज खांद्यावरच. जेवण करताना वाकून बघायचा. पप्पात काय करत असत, हाताला खाली करायचा आणि बघायचा काय करत ते.